हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर आता बघा टाकले बघा मटण शिजायला. हो का चुलीवर चूल पेटवली आपल्याला. चुलीवर मटण टाकलं शिजायला. आणि बाजारावरून आल्या तर आज आमचं भाव काय गेलं नाही तर बाजारला ना काय नाही तर का पोशाख तर बदललाय पण काय गेलं नाही तर काय गेलं नाही भाव. मला कंटाळा त्यामुळे बाजारचा मी नापाडा आता जाऊन गावात पूर्ण बाजार आणलाय. हा मग त्यावर समाधान मानायचं, भरून जेवायचं आणि झोपायचं. आज दुसरं काय करा काहीच नाही ते. तर त्या ताईचा चाललाय स्वयंपाक चुलीवर. यांचा संपलाय गॅस. काय करावं आता चाललंय अपघात करायचं आता स्वयंपाक. तर यांच्या सोलापुरी भाकरी बघा. ह्याचं तर काय मध्ये मध्ये असतंय काय की सर मला दाखवते मी. सोलापुरी भाकरी बया माणसं बेत्याली की कालवण करायचं असलं बोलणं आहे बाबा भाऊ माझं. आता त्यांचं बोलणं तसं आहे काय कुणी रागायला. सोलापुरी भाषा आहे त्यांची. तर का नुसते कागदावरच भाकरी असते त्यांच्या. शेम कागदच तर चांगलं तरी दोन भाकरीची भूक राहत नाही. तसं आपले एक भाकर केली तरी परत मागत नाही. पोट भरतय. तर का आमचं कारभारी कसं आहे तर बरं आहे की आता सरपणाचं वजा आणलंय. बसलोय आता बाजार आहे निवांत. सगळी पुसळ अंगा लागली म्हणून ती बनेल काढला काळा नाही बनेल घातला झालं निवांत आहे. तर मला कमेंट मध्ये आलंय की का सोन्याचं कानातलं केलं का. तर ताई सोन्याचं काही कानातलं नाही ते लबाड आपल्या बोलती बघा हे घाण ठेवलं होतं आता का सोडवलंय तर अशी बोलायला लागली. घाण ठेवलं होतं. एवढी काय मी मोठी नाही ताई. तर तुम्हाला दाखवते मी सरपण केवढं आणलंय. काय एवढं मोठं वज आणलं हिथंच टाकलं. लय मानत बसलं माझ्या. तर आता लयच अंधार पडायला लागला म्हणजे काय ही. तर दादूला आपल्या कपडे आणले ती मी ताटाला पण आणली ती पण तिला काय हे नाही. हो का एक शर्ट आणलाय. तर कसं आहे सांगा नक्की. त्यासाठी मी खास बाजारला गेलती बघा. आणि या साडीचं मला कोणी सांगितलं नाही किती भारी दिसते का चांगली दिसते का नाही ती. तर तुम्हाला रेसिपी बघायची मटणाची तर शेवटपर्यंत हिडू बघा. तुम्ही मला म्हणला मटणाची ती भाजीचं ते कर जा. तर बघा ही दादू उभा राहा कसं दिसतंय बघू. तर आता ह्या शनिवारी 2 आणायचं ते पुढच्या शनिवारी बघा नाचायचं लागलाय काय करायचं. तर ती एक आणलाय आणि हे आणलाय. तर चला आता लय अंदाज दिसायला लागला. मागच्या गेमीने न बघू आपण आणि रेसिपी तुम्हाला दाखवी लागलो. तर रात्री काय आपल्याला हिडू काढायला जमलं नाही स्वयंपाकाचा कारण का लाईटच गेली ती बघा. लाईट गेली मग तर सकाळचं घेतलं बघा सारवून. ती आपली रोजची रुटीन सारवणाची. कशी माझी चूल ती पांढरी पट दिसते का नाही भिताड ती. हा सगळं घर बीर पुसून घेतलं हे केलं. आता वीट भरली तिथं 2 कांड्या राहिले त्या म्हणते 2 जण भरायला लागली. तर अजून तसंच आपण फपुट्याचं काही केलं नाही. तरी मी ब्लाऊज ती आणलाय काल. मॅचिंग झालंय का बघा कसं दिसतंय सांगा. बघा आमचा नवरा म्हणते ते की त्याला शिलाई घालू तर हे आपलं आयतं झालं का बरं 100 रुपयात आपली मजा. तर आता आम्हाला तुम्हाला सांगितलंच नाही वाटतं मी ठोकळा चालू केलाय आम्ही. हो का तरी ठोकळायचं हे असं डेर करायचं. तरी या हातात बी पण बसत नाही बघा इतकाच जड आहे. आणि त्याच्यामुळं हे हात सुजलंय उचलून 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 उचलून. तर कालचं कानातलं सगळे मला म्हणते चांगलं आलंय